चंद्र पांडुरंग चौधरी एफ विंग मध्ये राहतो, रूम नंबर 1504. सुंदर, व्हेरी गुड. आता ते वाचा. थोडी जागा द्या. संपूर्ण जागा. काय आशीर्वाद काय तो सांगा. एक विनोद सांगणे. बोला बोला. काय आलं ते एक विनोद सांगते. अच्छा, असं बसूनच उभं राहिला तर मी उभा राहील ना. आपल्याकडे आता सध्या पावसाळा चालू आहे आणि हवा आणि पाऊस भरपूर आहे. आलं लक्षात. काही लेडीज लोकांचं काय होतं, छत्र्या उलट्या होतात. छत्र्या उलट्या होतात तर त्या सरळ करायला जमत नाही त्यांना. मग ते लोक काय करतात, छत्री बंद करून आहे ना पावसातच भिजत जातात. ते बोलतात ते बरं आहे उलट. हो, मायनॉरिटी आहे हा. तुम्ही हात घातला लेडीज लोकांना. विनोद काय ऐका. छत्री उलटी केली, छत्री बंद केली आणि बायका पावसात भिजताय. आणि छत्री असून सुद्धा जो तो सगळे बघतात ना त्यांच्याकडे, म्हणून तोच म्हणला ना तो. हा विनोद ते म्हणले ना शिक्षा आहे. नाही म्हणजे सध्या हा रनिंग मध्ये सांगते. आपल्याकडे वारा खूप आहे, सगळ्यांच्या छत्र्या उलट्या होतात. माझं नाव उमेश गोपाळ भट. अरे तो बाऊल त्यांच्याचकडे त्या पुढे सरकवायला. आली पुढची चिठ्ठी आली. माझं नाव उमेश गोपाळ भट. हे 1106 मध्ये राहतो. मला आता ह्या चिठ्ठीवरती असं लिहिलेलं आहे, 7 मजली हास्य करून हसून दाखवणे. 7 मजली पाहिजे. आणखी एकदा, आपण इकडे आणखी एकदा. 2404 मध्ये अजून ऐकून नाही गेलंय. थोडं अजून व्हायला पाहिजे. कोण करून दाखवेल 7 मुली? प्लीज प्लीज. मोठं हळूहळू करून दाखवा 7 मध्ये. पहिला मजला, मग दुसरा, मग तिसरा, असे 7. आपल्याकडे पोलीस घ्या साठी तुम्ही चालू. तुम्ही जवळ करू का? मी पुढे करायला जवळ आहे. नाही 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 नाही, घ्या घ्या घ्या. कमी बोलतात त्याला पाहिजे. ते आता काय ठरवणार कोण नाही हा प्रॉब्लेम. चिठीत आपणच ठरवायचं. चिठीतलं मोजकं वाचा आणि मग काही ते कर. बापरे, मोठं संकट आहे. देशभक्तीपर गीत असं करतो मी. देशभक्तीपर गाणं म्हणे, पण सगळे जेव्हा निघायचे असतील तेव्हा, कारण नाही तर आत्ताच जातील ते. नाही नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. हा एक मी हे केलेलं आहे. नाही, दरवाजा बंद केलेला आहे, कोणी नाही जाणार. बोला. मी बोलू आम्ही बोलतो. मला सांगा. महाराष्ट्र माझा सकल हिंद जागवा, सकळ हिंद जागवा, कृषी मजूर मेळवा, कृषी मजूर मेळवा, कृषी मजूर मेळवा, मशाल दिव लावा, मशाल दिव पेटवा, मशाल दिवा पेटवा. आपलं जय जय महाराष्ट्र नाही. अच्छा, भक्तिगीत होतं. म्हणून भक्तिगीत देशभक्ती. चला देशपांडे घ्या तुम्ही. किती गाणं जे कमी बोलतात ते सगळ्यात शेवटी. त्यांच्यासाठी घ्या घ्या घ्या.
हे बरंच बोलतात पण हो पण कानात बोलतात ते कानात बोलतात. ती चिठ्ठी परत तिथे टाकू नका. हे इकडे ठेवा ना, हे इकडे ठेवा ना ते आपल्या जवळ ठेवली तरी चालेल, आठवण म्हणून ठेवा. चिठ्ठीचा पाऊल तिथे ठेवा. हा काय लिहिलंय? माझं नाव नितीन तुकाराम डवन C203 आणि मला इथे आलेला उत्तम आरोग्याचा मूलमंत्र महामंत्र कोणता? वा वा, व्हेरी गुड. आरोग्याचा मूलमंत्र म्हणजे मी डॉक्टर झालो असं वाटलंय मला. सर्वात सुंदर मूलमंत्र म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घ्यावं आणि काही कॉमेंट करू नये, हे त्याच्यात आहे. आणि वा वा काय छान बोललात तुम्ही असं म्हणायचं. म्हणजे तो म्हणजे आता आम्ही तेच म्हणतो वा वा काय छान. वा 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 छान छान बोलला आता. खिशात ठेवा. चला गणेशजींकडे. सिनियर गाणं येणार. हा गणेश बोला. माझं नाव आहे गणेश महादेव डाके. मी C1004 1004 मध्ये राहतो आणि मला आलेले भक्तिगीत गाई आहे. अरे वा 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 वा. म्हणजे बरोबर मस्त आलेलं आहे. पण आता मला काय की माझ्या तब्येत बरी नाही त्यामुळे मला एक शब्द दोन शब्द बोला. नाही 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 अर्ध गाणं म्हणत नाहीत ते पूर्ण म्हणतात. कराओकेमध्ये बोला. केशवा माधवा म्हणा ते जरा मी कमी करावकर म्हणतो. मला करावं म्हणा ना म्हणा म्हणा. म्हणा. चालेल. हातात घेऊन जमेल ना? तुम्ही आधी दमणार नाही तेवढं बघा. नाही पासन करा. पासन करा. हो कोणाला आले भक्तिगीत? मला एका गायकाला झालेलं आहे. काय काय ते गायकच आहे त्याचा. तुम्ही हेच बघा. ज्यांचं झाले त्यांना आधी आणते. मिळालं का हो गाणं? मी ना मुळातच फार थोडं थोडं आवाज वाढवा म्युझिकचा. ज्यांना पाहिजे तशी एक वेळा. बस. ठीक आहे. तुम्ही पण थोडं देऊ शकता. हो चालेल. ताळपोळीची पळीला नाच माझ्या संग. ताळपोळीची पळीला नाच माझ्या संग. देवाचीच्या दारी आज रंगला अभंग. देवाचीच्या दारी आज रंगला अभंग. ले रंग आणि राव गरबाली आले. रंग आणि राव सारे एक रूप. नाही भेदभाव सारे एक रूप. नाही भेदभाव गावनाचे सार गाऊना सारे. मुलीत रंग देवाचीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीचे दारी आज रंगला भंग. गुड. समोर खरोखर बरं नाही कारण आवाज बदलेला. कुठला म्हणायचा? मंत्र म्हणजे मंत्रच म्हणायचं ना. छा मंतर छू मंतर म्हटलं तरी चालेल. याचा एक श्लोक पुष्पांजली म्हटली तरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. इथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र. तया ठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. जय जय रघुवीर समर्थ. अरे वा वा, टाळ्या टाळ्या.
तुमचं व्हायचंय अजून? मंत्रोच्चार झालेला आहे, सगळ्यांनी खायला घ्या. नाही असं काही नाही, असं पण घेऊ शकता की असं पण घेऊ शकता. हे रेकॉर्डिंगचं काम सांगितलं. सुरुवातीचा तुमचा लेक्चर रेकॉर्ड व्हायचा राहिला, अरे हा ते पण केलं पाहिजे. तो पण महत्वाचा होता. प्लीज प्लीज. रेडी. अरे वा. माझं नाव नामदेव संग्राम यादव, C703 मध्ये राहतो मी. तर मला आलं एक भारूड किंवा गवळण. तर मी एक अभंग बोलतो. भारूड म्हणा, भारूड. तो आला आहे. ग ग ग ग ग ग. रंगून ऍक्टिंग करून भारूड ऍक्टिंग करून म्हणा अभंग म्हणा, असं विसर करतात ते. अभंग म्हणा. चला आम्हालाही ऐकून दे खूप. कवळण सांगू? पगाराला धरून नको. आता झालं नाही. देवाचे द्वारी वाचन घरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची घरी. असोनी संसारी जीव वेद करी वेदशास्त्र उभारी बाईचना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुने द्वारकेचा राणा पांडवा घरे. ओला पुंडलिका महाराज की जय. मी सगळ्यांचं झाल्यानंतर एक दृष्टांत सांगणार आहे. सगळ्यांचं झाल्यानंतर पुढे म्हणजे रथी महारथी लास्टला महाराष्ट्रामध्ये आहात तुम्ही. आम्हाला 2-4 गोष्टीच येतात. नाट्यप्रवेश. नाट्यप्रवेश. हा माझं आधी नाव सांगतो ना. माझं नाव तुकाराम महादेव नाईक. मी C2504 मध्ये राहतो. आता पक्षी सारखं बोला. काय आलं तेही सांगा. किती काय चिठ्ठीत काय आलं? काय आलं ते सांगा. पक्षी सारखं ओढून दाखवायचं. वरती पंखा आहे. हा, वर नाही करत. पक्षी वर नाही करत. वा 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 वा. सुंदर गेलं. नाही झालं. सुंदर गेलं. आमचं झालं. पुढे घ्या. ऍक्टिंग जबरदस्त केली. इथे पाटीलांचं बाकी आहे ते विसरू नाही, नका. नाही, म्हणून तर पाटलांनी लगेच लांब करून टाकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही म्हणालात ना आमचं झालंय पुढे जाऊन दे, तिथे चोरी कळली. हा. काय गाणं गायचं? मराठी गाणं सुचते माधवा. या टायमाला सुचणार नाही पहिलं. बोला बोला. शिवा माझं नाव चंद्रकांत सकाराम बेंगारडे. C-Wing 2101 मध्ये राहतो. आता गाणं म्हणतो आता. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुझा कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुझा कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारीशी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा,
तुझ्या नामात रे गोडवा. वा, छान 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 झालं. दोघं ते डिश पण दोघं ते. तुमचं टॅलेंट आम्हाला कळलं पाहिजे ना काय आहे. माझा आवडता छंद या विषयावर 2 मिनिटे वेगळे. माझा आवडता छंद सांगा पटाचा छंद. कधी बोललोच नाही ना आपण. चांगलं शिवाजीला आवडत आहे. नाव सांगा, नाव सांगायचं राहिलं ना. अरुण विश्वंभर पुंडे, हा. डी विंगला 2802 मध्ये राहतो. आता छंद काय आहे तर सांगा. लहानपणापासूनची आवड कसली होती ना ते आठवा जरा. कोर्टाचा छंद सांगा. छंदिष्ट काय ते सांगा. माझा आवडता छंद म्हणजे समोरच्याला बोलतं करणं. समोरचा दाखवून दिलंय. अबोल असेल तर त्याला बोलणं करणं. स्वतःहून समोरच्याशी बोलतो आणि त्याला बोलणं करतो. घ्या घ्या पाटीलांची जबाबदारी घ्या आता. या तुमच्या नात्याने आहे. काय निघू दे. मदत द्यावी लागेल. अहो कोणाला कळत नाही. आपण वाचायचं पाहिजे. हे शेजारचा तुम्हाला दिसतंय ते. ताईंना माहितीये काय लिहिलंय ते. पण त्यांना काय माहिती कुठली चिठ्ठी आहे. सामाजिक कार्याबद्दल माहिती. वा रे वा. नाव आणि पत्ता सांगा. पाटील नाव आणि पत्ता ऍड्रेस. माझं नाव लाजू कौतिक पाटील. मी सी विंग 2906 मध्ये राहतो. बरं बरं. आता हे काय सामाजिक कार्य सांगा. सामाजिक कार्य आयुष्यात भरपूर केली. तुमचं डिपार्टमेंटच असं होतं. माझं डिपार्टमेंट पोलीस खाता असं होतं की ते सामाजिक कार्यच करत बसलो शेवटचं. म्हणजे मारायचं लोक. एखादं उदाहरण सांगून संपून टाका. येत ना. हा सेटलमेंट करा. तुम्ही बाकी आहे ना. नाही नाही किस्सा सांगा मग सगळे खूप बाकी आहेत. नाही यांचं बाकी आहे ना. शेवटचा नंबर तुमचा आहे आता. मला हातात उद्योग आहे काळजी नाही करू नाही ते नका. आम्ही बघू. तुमच्यावर टार्गेट. सगळ्यांना देणार. आणि ते पाठीमागे नसतं. नाव आणि सांगा. माझा हरिवनेश्वर मांजरेकर सी विंग मध्ये 2006. आता म्हाताऱ्याची ऍक्टिंग मला करणं म्हणजे म्हाताराच झालंय. ऍक्टिंग वेगळी काय करायची. मग म्हातारी चालू दाखवा. मग म्हातारीची करा. चालून दाखवा. चालू. तुम्ही काय दाखवता काय चालवा ते. हा. म्हातारा नाहीये, म्हातारीची आहे ते. म्हातारीची acting आहे, हो. त्यांना बघितलं त्यांनी चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. साडी नसेल. बोलणे लागेल ना. काय पाणी आहे. अरे वा वा. गुड गुड. क्या बात आहे. आता मी फोटो काढलाय माझ्या दाखवतो. फोटोमध्ये बघू शकता ना. नाही दाखवून द्या. लाईव्ह लाईव्ह परत लाईव्ह. आली आली. थोडी माता आली आली दहावी झाली. देशपांडे साहेब राहिले बघ. जास्त बोलणार अरे आता यांची हे पण आहेत ना. तरी माणूस शेवटी यजमानांकडे जाणार आहोत आपण. काय काळजी करू नका. एक भावगीत गाणे. अरे वा. भाविक चांगला झाला कुठेतरी. मी बोला ना. भावगीत नाही. ते बोला. नाही या जन्मावर या जगण्यावर. या जन्मावर या जगण्यावर. राजा पंढरीचा. हे बघा. तुम्हाला काही भावगीत सांगायची गरज नाही. हा, बरोबर. मला गाण्याचं काही त्या मोबाईल मधून बघा वाचा करा. या जन्मावर बोला की. या जन्मावर या या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. बस. ठीक आहे. हे आता तुमचं आठवत नाही. नाही, मी पूर्ण म्हणू शकतो पण मला म्हणायचं त्यामुळे तुम्हाला म्हणत.
राहिले आपले ते म्हणते आता खानावर साहेब देशपांडे राहिलो. नाही मग यजमान ते शेवट यजमानांना सुटका नाही हा 6:30 मिनिटाचं गाणं आहे, 6:30. वा वा परत भक्तिगीत आहे भक्ती गीत आहे. म्हणा म्हणा आणि नाव सांगताय ना पाहिजे शेवटी म्हणेन शेवटी. भक्ती गीत आहे. आपले अध्यक्ष अध्यक्ष महाशय कानडा राजा पद्धतीचा त्याचं काय आलं त्यांना त्यांना काय आलं ते पहिले माहित पाहिजे ना. भक्ती गीत आहे. भक्ती गीत. राजा पंढरीचा राजा पंढरी त्यांना येणार त्यांना देहाची तिजोरी. नाही भक्तिगीत वगैरे नाही, आम्हाला प्रेमगीत आहे. नाही हे हो हे देवाचंच प्रेमगीत आहे म्हणा. नारायण देशपांडे C903 चंद्रभागेला पूर आला, पाणी लागले वडा आला, रुक्मिणी बोले पांडुरंगाला, आपला पुंडलिका आपला बुडा. भक्तिगीत होता मग म्हणा की एखादं. हे बोललं ना, चंद्रभागेला पूर आला आणि पाणी लागले वडा आला. त्यांची परत कोणी घेतलंच नाही. उत्तपे आहेत अजून हा, ते पण राहिले आहे. आम्हा आणखी एक भक्तिगीत म्हणतायत तिकडून. मग म्हणेल ना. रवींद्र खानोलकर CV 2105 समाधान हीच गुरुकिल्ली या विषयावर 2 ते 4 मिनिटं बोलणं. टाइम एक्सटेंड. हा माझाच विषय आहे. परफेक्ट आलं विषयाला तुम्हाला बरोबर आले, परफेक्ट आलं. कारण ते गेले 15-20 अनुमोदन घेत आहे. नाही एक लक्षात घ्या, समाधानी आणि आनंदी असणं हे आपल्या हातात आहे. नाही माझं कारण झालं माझं. आपल्या हातात आहे. कारण मी आनंदी आणि समाधानी राहायचंय की नाही हा स्वतःचा चॉईस आहे, निवड आहे. ती कुठच्याही इतर व्यक्तीवर अवलंबून नाही आहे. त्यामुळे समाधान आपल्याला एक म्हणजे मनाशी आधी ठरवायचं की माझ्या समाधानाला मीच जबाबदार आहे, म्हणजे एक चांगली सुरुवात होते. त्याच्यानंतर सकारात्मकता आहे. तिसरं आहे दुसऱ्याने काय करावं याच्यावर विचार नाही करायचा. अशा एक 7-8 गोष्टी आहेत की ज्याचा आधार घेतला की आपण आयुष्यभर समाधानी आणि समाधानाबरोबर आनंदी पाहिजे. आनंदी म्हणजे आनंद नाही. आज आपण जो हियो करतोय हा आनंदाचा भाग आहे, पण आनंदी असणं आतून असं नाही. नेहमी तर छान विषय आहे आणि आज आपण तो सगळ्यांनी त्याचं अवलोकन करूया आजपासून ताईंच्या संमतीने. कारण आपल्याकडे ह्या घरात एक मोठा स्पिरिच्युअल बेस आहे जो समाधान शिकायला मदत करतो. पुढे पाणी इथं आहे ना, इथेच ठेवते मला. राजा किनकी नक्कल करेल. राजाची कुठे नक्कल करेल. हा करा ना काय बरं बरं आलं. सगळ्यांना बरोबर घेत आहे. मी राजा कुठे बघितला नाही अजून ना. त्यांचा राजा तुम्ही राजा तुम्हीच आहे. बसतो आता राजासारखं बसतो. एक घेतो. पोपट झाला पाहिजे तर अशा मिशीला ताव मारा. सावधान महाराज पालवे महाराज पधार रहे है. कोण आहे रे तिकडे, एक कप पाणी आणा. होम ऑर्डर होम ऑर्डर. ते कोण आहे रे तिकडे, कोणी असेल. आमच्या दादा कोटके होण्याचा मीच असतो तिकडे. आता करून पार्था केवळ एक मुहूर्तभर थांब, माझ्यावर बाणांचा प्रहार करू नकोस. माझे दोन्ही हात रथचक्र काढण्यामध्ये गुंतले असताना माझ्यावर बाणांचा प्रहार करून मला विकल करणं तुला शोभणार नाही. याचं कारण तू एका महान कुलात जन्म घेतलेला आहेस आणि तुझ्या कृतीने तू नेहमी त्या कीर्तीत भरच टाकलेली आहे. त्यामुळे तुझ्या या आत्ताच्या कृतीने
तू त्याला कलंक लागू नये म्हणून मी तुला विनंती करतो की तू बाणांचा प्रहार करू. श्रीकृष्णांनी हे ऐकल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतो, श्रीकृष्णांनी नंतर काय केलं, श्रीकृष्णांनी कर्णाला त्याच्या पापाची आठवण करून दिली आणि न्याय तुला वाचवण्यास असमर्थ आहे. तुझ्यासाठी एकच गोष्ट नियतीने ठरवलेली आणि ती म्हणजे मृत्यू. भयानक क्रूर वेदनामय मृत्यू असे त्याला स्पष्ट शब्दात सांगून अर्जुनाला बजावले की पार्था, या नीच्याविषयी तुझ्या अंतःकरणात अणुमात्र देखील दया उत्पन्न होऊ देऊ नकोस. कारण अधवाला संरक्षण देणे म्हणजे सर्पाला दूध पाजून मोकाट सोडणे होय. पाहतोस काय, सावरतो गांडीव धनुष्य, उचलतो अग्निमय बाण आणि देहाचे मस्तक धुळीत फेकून आणि या पापी शरीराचे तिळा तिळा एवढे तुकडे करून घालते कोल्ह्यांना, कुत्र्यांना आणि गिधाडांना. हे ऐकून कर्णानं लाजेनं मन खाली घातली आणि अर्जुनाने एका तीक्ष्ण अर्धचंद्राकार बाणानं कर्णाचं मस्तक अपराह्न खाली चंड भास्कराच्या साक्षीनं अंतराळात भिरकावून दिलं. राजा दुर्योधन आणि लक्षावधी सैनिकांच्या अश्रुबिंदू सहित ते मस्तक भूमीवर. त्याच्या एकच ह्याच्यामध्ये सांगण्याचे स्टार्ट आहे की कर्ण हा एकदम बेस्ट माणूस होता, परंतु त्याच्यामध्ये मत्सर हा एक जो गुण होता त्या अर्जुनाच्या बाबतीमध्ये, त्या मत्सरामुळे त्याचं शेवटी हे असं झालेलं आहे. एक मी बोलू ह्याच्यावर. बोला बोला. अगदी 100% तुमचं खरं आहे, पण ह्याला जबाबदार कृष्ण आहे. कृष्ण आहे, कृष्ण हा देव आहे आणि कृष्णाला माहिती होतं कर्ण कोणाचा मुलगा आहे, काय आहे. आणि ज्यावेळेस द्रौपदीने तिचे 5 मुलं मारली गेली, संपूर्ण पांडव आणि कौरवांचा सगळ्यांचा निर्वय झाला होता. फक्त 5 पांडवच राहिले होते. तेव्हा तिने कृष्णाला विचारलं की माझं काय चुकलं, तेव्हा तिने सांगितले तुम्ही आयुष्यात 3 चुका केल्या. पहिली गोष्ट, तू दुर्योधनाला तू आंधळ्यांचा मुलगा असं बोलायला नको होतं, ही तुझी चूक. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कर्ण हा सर्वात बेस्ट धनुर्धर होता आणि ज्यावेळेस द्रौपदीसाठी स्वयंवर चाललं होतं तेव्हा कर्ण आला आणि मारणार, तेव्हा ती त्याला म्हणाली तू सूतपुत्र आहे. आता आपल्या ह्या जमान्यात सूतपुत्र बोलला तर त्याला शिक्षा आहे, हलकी आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुझी दुर्योधनाचा भाऊ कोण, दुःशासन तुझी साडी काढत होता, त्यावेळेस कर्ण तुझ्यासाठी, कारण त्यावेळेस त्याचा प्रामाणिकपणा उचलून आला होता आणि त्यावेळेस कर्ण उठला होता आणि तो तुला मदत करणार होता, पण तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून गेली आणि तुझ्या कृतीमुळे कर्णाचा द्वेष वाढत नाही. बरोबर, परफेक्ट. आणि कृष्णाला माहिती होतं कर्ण हा बेस्ट आणि मोठा होता, नाही धनुर्धारी होता आणि हा पांडव पुत्रच आहे. पण ते लपून ठेवलं. ज्यावेळी इंद्राने कर्णाला जो हे दिलं होतं, कवच कुंड दिली होती, तीच सूर्याने दिली होती. पाठवलं आणि त्याचे हे करायला करणारे हे कर, कारण जर कवच कुंडला असते तर अर्जुन राहिलाच नसता. पण एक तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, जेव्हा त्याला हिनवलं गेलं, सुपुत्र आहे सुचवून त्याचा द्वेष वाढत गेला. आपण द्वेष वाढला आणि मत्सर वाढले. तेव्हा कृष्णाने सांगितलं हा तुमचा 6वा भाऊ आणि ज्येष्ठ बंधू. पण ह्याच्या मागे केवळ ही पृथ्वी वाचवण्यासाठी कृष्णाने हा गेम. युधिष्ठिर हा प्रामाणिक खरं बोलणारा, त्याला विचारलं युधिष्ठिर मेला का, सॉरी त्याचा मुलगा कोण, जयद्रथ. तर जयद्रथ हत्ती मेला होता आणि ज्यावेळेस त्याला विचारलं की जयद्रथ वेगळा, तेव्हा नरोवा कुंजरोवा तेव्हा तो हत्ती मेला, द्रोणाचार्य म्हणतात नरोवाचार्य. तेव्हा त्यांनी काय बोला नरोवा कुंजरोवा, सगळं कोणाचं सत्य होतं, कृष्णाचा. मग त्यालाही शाप मिळाला का तुझा संपूर्ण यादव कुळाचं निर्वंश होईल.
सगळे गांधारीने दिला. आणि ज्यावेळी ते सगळे दारू पिऊन मारायला लागले तेव्हा एकमेकाला मारत गेले. आणि ज्यावेळी कृष्ण ध्यानस्थ बसला होता तो भिल्ल आला, त्या कृष्णाचा जे अंगठा होता तर त्याला वाटलं का हरीने आणि त्याने मारला आणि तोही गेला. पण म्हणजे हे त्या पुस्तकात आहे. पण ते म्हणाले की हे प्रामाणिकपणा वाचवण्यासाठी कृष्णाचंच कारण आहे, म्हणजे हा देव आला. ओके नाही तो माझ्याकडे अमेरिकेतल्या एका व्यक्तीने लिहिलेलं साधारण 230 पानाचं महाभारत विवेचन आणि गीत रचलेली आहेत अशा पुस्तक आहे. त्याची भले मूळ किंमत 250 रुपये आहे, परंतु आपल्यापैकी सगळ्यांना जर ते वाचायला आवडणार असेल तर त्याच्या कॉपीज माझ्याकडे आहेत. तर माझ्या मते आजच्या या विषयानंतर असं वाटतं आहे की आवडेल, कोणाला वाचायला आवडेल त्यांनी हात वर करा. त्या निःशुल्क आहेत. फक्त ज्यांना म्हणजे मी काय करीन, आत्ता जरी वाटलं तरी घेऊन येतो मी, कारण ही आत्ताची जागा एकदम छान आहे आणि ताईंना पण देता येतील. फक्त एके ठिकाणी आपण कोणाकोणाला देणार ना. मराठी आहे का? हो हो मराठी आहे. म्हणजे संस्कृत वगैरे नको मग. नाही तो एकलं नव्हतं. कर्ण आणि अर्जुन यांच्यात स्पर्धा चालू होती, म्हणजे सगळे पांडवांच्या. द्रोणांनी सगळ्यांना शिकवलं. तर पहिला आला तो कर्ण. कर्णाने चिंत करून बाण सोडला आणि त्यावेळेस परीक्षक होते भीष्म, हे सगळ्या कौरव पांडवांचे मेन. आणि तो हे नेम चुकला म्हणून कर्णाला बाद केलं. आणि हे भीष्माना नव्हतं, भीष्मे सत्यवचनी. पण त्यांनी नंतर मग कर्णाने आपला अर्जुनाने बाद मारला, त्याला धनुर झाली. कर्णाला वाटलं असं माझं होणेच शक्य नाही. तर आवाजाच्या दिशेने बाण मारायचा होता. तर त्या वटवृक्षावर एक क्रौंच पक्षी बसवता आणि चिव चिव केली. तर त्यांना मारला तर हा पक्षी मेला होता. हे फक्त भीष्माला कळलं. भीष्मानीच शेवटी दिले की कर्ण तुझ्या ह्याला कारण एक विसर्ज. कारण ज्यावेळेस ते त्याच्यावर अस्त्रपण देऊन झाले त्याला बाण लागले ना सगळे, तेव्हा कर्ण भेटायला गेले. ते म्हणाले तुझ्या अधपत्याला नुसता कृष्णाने मिस होईल. कारण भीष्म हे मेन होते सगळे पितामह होते. पण ते जे हे आता म्हणतात ना वाचा खूप चांगलं पुस्तक आहे. कर्णाला आपल्या इतिहासाने शिकवले की जे तुम्ही म्हणाला तसं. कर्णावर कायम अन्याय झाला शेवट. आणि आता जे तुम्हाला मी म्हणतोय ना, आपल्याकडे रामायण आणि महाभारतापासून आपल्याकडे जे आपण आता म्हणतो ना हे कास्ट पद्धत चालू आहे ना, ती फार पूर्वीपासूनच. आणि त्याचा फटका कर्णाला बसला. प्रत्येक त्याला सूत्र म्हणून हिनवलं गेलं आणि इतकं होऊ शकतं. ती म्हणजे आता जे आपण चुका निस्तरतोय पण त्याचा फटका आपल्या सगळ्यांना बसतोय. ज्या मधल्या लोकांनी केलं ते आता आपल्याला सगळ्यांना भोगला पडते. आपण नेहमी म्हणतो ना खाल्या विषय काढतो की बांगलादेश सारखे झालं पाहिजे. म्हणजे हे पूर्वीपासून आहे. हे पूर्वीपासून कास्ट ही पूर्वीपासून आहे. याचा ही कास्ट पूर्वीपासून आहे. कास्ट ही जे कामाप्रमाणे टिफिन लेक्चर झालं. आता ते वेस्टला गेले. मेहर बाबा झाली मेसेज सगळे इंग्लिश मध्ये ना, ते सगळे अमेरिकन तोडले झाले. हे 32 ते 35 सालातलं आहे. तिथे बघ जरा त्याच्यात बघा त्यावेळेला 1930 आणि 32 साली त्या अमेरिकेत लंडनमध्ये जे पेपरमध्ये त्यांच्यामध्ये छापून 30 पानं आहेत त्यावेळेसची. बघा हे सगळे त्या लोकांनी इंटरव्ह्यू घेतले. ते काही मेहर बाबांना मानणारे जाणणारे नव्हते. उलट वेस्टची लोक तर त्यांना श्रद्धा काय इथपासून समजावून सांगावं लागतं. नमस्कार काय, प्रसादाचं महत्व. पण इतकं सुंदर त्यांचे. आता जर आम्ही वाचतोय ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर असा एक टॉपिक आहे, क्वेश्चन आन्सर. आणि ते पण बाबा झूम म्हणून लंडनचंच आहे, अमेरिकेतलं चॅनेल आहे. तर त्यांनी इन्व्हाइट केलं होतं
की तुम्ही आमच्या चॅनेलवर हे एक्सप्लेन करा, वाचून दाखवा पुस्तकं म्हणून. तर सध्या तिथे वाचते मी बाबा झोमवर, तर ते 2nd आणि 4th फ्रायडेला असतं. तर इतके सुंदर प्रश्न उत्तर आहेत. आता इथे त्यांनी विचारलं की व्हॉट रिलिजन डज ही बिलीव. तर देवाला कुठला धर्म, आता धर्माबद्दल बाबांनी काय सांगितलं माहिती आहे? धर्म कुठून आले? हिंदू धर्म म्हणा, ख्रिश्चन म्हणजे काय, ख्राइस्टने स्थापन केला. म्हणजे त्याने स्वतः तोच ईश्वर प्रत्येक वेळी अवतार म्हणून येतो आणि तो गेल्यावर त्याला मानणारे त्याचे शिष्यगण त्याच्या नावाने त्यांनी जी शिकवण दिली त्याच्या नावाने धर्म स्थापन करतात. तर मेहर बाबा सांगतात, मी कुठल्याही धर्माची स्थापना करायला, कुठल्याही सोसायटी कास्ट काही मानत नाही, कसली स्थापना करायला आलेलो नाही. ऑलरेडी एवढं सगळं आहे. पण मग कर्मकांड करू नका सांगतात. कुठलेही कर्मकांड करायची गरज नाही. कारण ते सांगतात की जो धर्म स्थापन झालाय, आज परिस्थिती अशी आहे की कुठलाही धर्म त्याच्या ओरिजिनल अवस्थेत राहिलेलाच नाही. काळाच्या प्रवाहामुळे, भटजी लोकांमुळे, मग ते मौलवी असतील, प्रिस्ट असतील, चर्चचे असतील, त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यासाठी गोष्टी सगळ्या बदलल्या. हो. आणि आज ते सांगतात की एकही धर्म मूळ अवस्थेत नाही. मग तुम्ही कोणत्या धर्माचं पालन करणार? आणि तो रस्ता खडतर आहे. त्यांनी काय एकच सांगितलं, प्रेम मार्ग. जशी हवा सर्वत्र आहे तसं ते सांगतात प्रेम सर्वत्र आहे. आता त्यांना प्रश्न विचारलं, प्रेम सर्वत्र म्हणतात, मग हे भांडणं द्वेष हे कुठून आलं? ते सांगतात मॅग्नेटला कसं दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव असतं तसं ते प्रेमाचं त्याला उत्तर द्यायचं नाही, त्याच्याशी भांडायचं नाही. तोही माझंच कार्य करतो, कारण ती एक प्रकारची विरुद्ध भक्ती असते. कारण टीकेच्या माध्यमातून का होईना ते तितक्या वेळा त्यांची आठवण काढतात. त्यांनी एकच सांगितलं की सतत तुम्ही असं कुठल्याही धर्माचं पालन करा किंवा करूही नका. करू नका म्हणजे काय? शुचिर्भूत जीवन जगा, प्रामाणिक इमानदारीचं आयुष्य जगा, ईश्वरावर प्रेम करा, सतत ईश्वराचं नामस्मरण करा, त्याची आठवण करा, हे इतरांवर प्रेम करा, स्वतःला कष्ट सोसून इतरांची मदत करा, सेल्फलेस सर्व्हिस, निस्वार्थ सेवा. मग ती निस्वार्थ सेवा कशी आहे की त्याच्यात कुठेही बडेजाव नको, अहंकार नको, काही नावासाठी, कीर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी, कशाहीसाठी ती नको. त्याच्याही पुढे जाऊन ते सांगतात की बऱ्याचदा आपण सेवा करतो, आपल्याला त्यातनं छान वाटतं की मी याची मदत केली, समाधान वाटतं, काही अपेक्षा नसते, काही त्याच्यातून लाभ घ्यायचा नसतो, पण आनंद वाटतो. तो आनंदसुद्धा नाही घेता आला पाहिजे. हे केव्हा शक्य आहे की मी सेवा केली ह्याची जाणीवच नसावी. अशी सेवा म्हणजे निस्वार्थ सेवा, म्हणजे ईश्वराची सेवा. असं का? दुसऱ्यांची सेवा स्वतःला. आपण काय करतो, गाडीत सीट घ्यायची झाली तर आपण सरकून बसून 4थं सीट देतो. आपण उठून आपली जागा सहसा देत नाही कोणी पण. म्हणजे आपण आधी आपलं बघतो. आपण डोनेशन वगैरे केलं तरी आधी आपल्याला सुव्यवस्थित करतो, काय थोडंफार द्यायचं तर देतो. तसं ते निस्वार्थ नाही. असं का करायचं? कारण प्रत्येकामध्ये ईश्वर आहे आणि आपण त्याची सेवा करतो म्हणजे त्याच्यावर काही उपकार करत नाही, उलट तोच सेवा करायची संधी देऊन आपल्याला उपयोग करतो. आणि त्याची सेवा करणं म्हणजे ईश्वराची सेवा करणं. म्हणजे गाडगे आता आपल्याला काय बौद्धिक खरोखर ज्ञान दिलं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांच्या तर्फे नाही देणाराही तोच आहे. तुम्ही सगळ्या आलात म्हणून तुमचंच घर आहे, त्याचं घर आहे. जेव्हाही तुम्ही येऊ शकता. आजची गेट टुगेदर कायम स्मरणात राहण्यासारखं झालं. आणि तुमच्या सगळ्यांचेही आभार. आम्हालाही छान वाटलं आणि तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही पण टाळा. आणि एक गोष्ट म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आपण एकत्र आल्यानंतर ही जी एक महाभेट मिळाली आपल्याला ती खरंच प्रशंसनीय. कानडकरांचे आभार मानतो. 250 रुपये द्यायचे, महाभेट नाही निशुल्क. नंतर निशुल्क म्हणाला ते निशुल्क आहे. ज्यांनी बनवलंय त्यांनी तुम्हाला दिलंय, मी मध्ये नाही आहे. नाही पण आपणही विकत घेऊ आणि त्यांच्यापर्यंत